निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। केंद्राच्या हुकुमशाही विरोधात तीव्र लढा करणार बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर येथे घणाघात। तसेच शरद पवार पंतप्रधान भेटीवर देखील त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात संगमनेरमध्ये भव्य असं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात हजारो तरुण यावेळी सहभागी झाले होते। केंद्र सरकारच्या अयोग्य धोरणांविषयी आणि आडमुठ्या भूमिकेविरोधात देशात सुरू असलेलं आंदोलन हे केवळ नीट परीक्षेतील घोटाळ्यांपुरते मर्यादित नसून देशातील लोकशाही आणि युवकांचे भवितव्य वाचवण्यासाठी असल्याचं सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर जोरदार असा हल्लाबोल केला। नीट परीक्षेतील पेपरफुटी व आर्थिक गैरव्यवहाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तातडीनं राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी देखील या आंदोलनादरम्यान बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली आहे। संगमनेर शहरात आंदोलन झालंय। दिल्ली येथे विद्यार्थ्यांना झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात शेकडो संगमनेरकर रस्त्यावर उतरलेत। या घटनेचा तीव्र निषेध करत संगमनेर शहरात समविचारी पक्षांच्या वतीनं बुधवारी विराट असा मशाल मोर्चा आयोजित करण्यात आला। संगमनेर बसस्थानक ते महात्मा फुले स्मारक या मार्गावर हा मोर्चा काढण्यात आला। मोर्चात शहर व तालुक्यातील हजारो नागरिक यावेळी सहभागी झाले होते। यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे, दुर्गाताई तांबे तसेच नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। केंद्र सरकारमध्ये दानत नाहीये, सरकार हे आईसारखं असावं पण केंद्रात दातृत्वच उरलेलं नाही असं सांगत थोरात सरकारवर भडकले होते। देशातील युवक आणि आंदोलकांशी संवाद साधण्यास सरकार नकार देत आहे। सोनम वांगचुक असो की अभिजित दिपके असो, सनदशीर मार्गानं आंदोलन करणाऱ्यांशी साधा संवाद साधण्याची ही सरकारची तयारी नाहीये। सरकार हे आईसारखं असावं, मूल रडत असेल तर त्याच्याकडे जाऊन त्याला सांभाळणं ही सरकारची जबाबदारी असते। मात्र सध्याच्या केंद्र सरकारमध्ये ही दानत आणि कृतज्ञता पूर्णपणे संपलेली दिसते असं यावेळी थोरात म्हणाले। शरद पवार आणि पंतप्रधान भेटीवर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली। ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आंदोलकांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधानांची भेट घेतली। यावर बोलताना थोरात म्हणाले, शरद पवार हे देशातील सर्वात ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत। त्यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन तुमची ही वागणूक आणि भूमिका योग्य नाही हेच स्पष्ट शब्दात सांगितलं असणार असं यावेळी बाळासाहेब थोरात हे म्हणाले आहेत। बघूया। सरकारच्या विरोधात हे आंदोलन आहे आणि त्यांच्या आडमुठेपणा आहे त्यामध्ये। नीटच्या परीक्षेमध्ये पेपर फुटी बरोबर अनेक आर्थिक घोटाळ्यामध्ये त्यामध्ये आहे। त्यांना शिक्षा व्हावी हे समजू शकतो, पण याची जबाबदारी कुणीतरी घेतली पाहिजे आणि म्हणून शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागणं हे काही चुकीचं होतं असं माझं मत नाही। परंतु त्यांच्याशी साधा संवाद त्या लोकांशी, सोनम वांगचुक बसले किंवा अभिजित दिपके असतील, त्यांचे साधा संवाद सुद्धा साधायचा नाही, इतका कृतज्ञपणा हे सरकार करू कसं शकतं? तो असा शेवटी असं असतं की सरकार एक आईसारखं असतं की मूल रडतं तर त्याच्याकडे गेलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे, ही जबाबदारी असते। तर ती सुद्धा दानत त्यांच्यामध्ये नाही दिसत आहे। राहुलजी ज्या पद्धतीने आंदोलन करत होते, सभागृहात बोलता येत नाही, बाहेर आले, ते रस्त्यावर आले, आंदोलन करत होते, यांना ज्या पद्धतीनं उचललं, हे विरोधी पक्ष नेते आहेत देशाचे, अशा पद्धतीचे त्यांचे जे त्यांनी उचललं, त्यांना ती जी अवहेलना त्यांनी केलेली आहे ही या देशाच्या लोकशाहीला शोभणारी नाही, हे सुद्धा तितकंच खरं आहे। आणि त्यामुळे हे आंदोलन तर आहेच नीट करता किंवा विद्यार्थ्यांकरता, युवकांच्या भवितव्याकरता, पण पुढच्या अनेक गोष्टी करता या सरकारचं जे काही वागणं आहे, या पद्धतीचं राजकारण आहे, याच्या विरोधात सुद्धा हे आंदोलन होणार याची शंका बाळगण्याचं काही कारण नाही। उदय सामंतांनी आज वक्तव्य केलंय की विरोधकांमुळे कुठेतरी घुसखोरी झाली आणि आंदोलन चिघळलं, लाठीमार करण्याची वेळ आली। आता हे बोलतील काही, ज्याला वाटेल ते बोलल। सगळ्या लोकांनी टीव्हीवर पाहिलेलं आहे, शांततेनं आंदोलन चाललं होतं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, महात्मा गांधींचं नाव घेत आंदोलन चाललं होतं, शांततेचं आंदोलन होतं। त्याच्यावर खरं म्हणजे लाठीमार करण्याचं, अश्रुधूर सोडण्याचं काहीच कारण नव्हतं।
परंतु तो ज्या पद्धतीनं मोडलंय, दहशत निर्माण करण्याचा जो पद्धत आहे, त्या कुणी बोलू नये विरोधात, कुणी आंदोलन करू नये, आम्हाला जसं पाहिजे तसं सरकार आम्ही चालू, राज्य चालू, हे जे त्यांची पद्धत आहे त्याचा तो परिपाक आहे दहशत निर्माण करण्याचा. आंदोलन ज्या पद्धतीनं मोडलं ते अत्यंत निषेधार्ह आहे. एकूणच पाहिलं तर काल शरद पवार आंदोलकांना भेटले होते, मात्र आज त्यांनी पंतप्रधानांची देखील भेट घेतली. कुठेतरी हा विरोधाभास वाटतोय का? यामध्ये विरोधाभासाचं कारण नाही. माननीय शरद पवार साहेब हे देशातले सर्वात ज्येष्ठ, आज वयानं अनुभवानं सर्वात ज्येष्ठ व्यक्तिमत्व ते आहे. त्यांनी, मला नक्की खात्री आहे की त्यांनी जाऊन माननीय पंतप्रधानांना हेच सांगितलं असेल की हे तुमचं वागणं बरोबर नाही. पुढच्या काळात कशा पद्धतीची भूमिका आता आंदोलनाची दिशा नाही, आता ते ठरवणारा मी तर नाहीये, संगनेरमधून ते ठरत नाहीये, परंतु लोकांच्या मनामध्ये मात्र ठिणगी पडलेली आहे, हे विसरून चालणार नाही. महाविकास आघाडी एकत्रित मोठं आंदोलन करेल राज्यात. आम्ही ह्या विषयामध्ये तर आहेच ना. आज आपण पाहिलंय, आणखी काय वेगळं तुम्हाला उदाहरण द्यायचं काही कारण नाही. महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे. नाही, आता त्यांनी हाक दिलेली आहे, जाहीर केलेलं आहे, लोक ते साथ देतील. मला वाटतं की लोकांच्या मनामध्ये अत्यंत असंतोष निर्माण झालेला आहे. महाविकास आघाडी होणार सहभागी होण्याच्या नाही, त्याच्या बाबतीतलं धोरण हे वर ठरतं.